नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण एम पी एस सी गट ब पूर्व परीक्षा 14 जून 2026ला म्हणजे जे येणार आता येईल भविष्यात परीक्षा त्याबद्दल किंवा त्यासाठी तयारीसाठी काय प्लॅनिंग असावं हे आपण एक थोडंसं डिस्कस करणार आहोत. आता साधारण जर आपण विचार केला तर मी राऊंड फिगरमध्ये लिहिलं की आपल्याजवळ 130 दिवस आहेत. आता हा प्लॅन कोणासाठी आहे? नवीन विद्यार्थ्यासाठी. आता मग नवीन विद्यार्थी कोणाला म्हणायचे? एक साधारण मला वाटतं की ज्यांनी एक अटेम्प्ट दिला किंवा 2 अटेम्प्ट दिले आणि किंवा जे लगेच म्हणजे आताच तयारीला लागले, तर या विद्यार्थ्यांना आपण एक नवीन विद्यार्थी असं म्हणू शकतो. म्हणजे ज्यांनी 2 म्हणजे 2 पेक्षा जास्त दिले तर ते नवीन विद्यार्थी राहत नाही, की त्याला बऱ्याच गोष्टी माहीत असतात. त्याच्यामुळे नवीन विद्यार्थी म्हणजे काय, की 2 किंवा 2 पेक्षा कमी किंवा जे सध्याच तयारीला लागले, तर त्या विद्यार्थ्यांना आपण नवीन विद्यार्थी असं म्हणू शकतो. आता बघा ते त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं असते. तर एक साधारण जर आपण विचार केला तर गट ब पूर्व परीक्षेला 7 विषय आहेत. म्हणजे कोणतं गणित बुद्धिमत्ता असेल, अर्थशास्त्र असेल, सायन्स, राज्यघटना, करंट अफेअर्स, भूगोल आणि इतिहास असे 7 विषय झाले. आता सगळ्यात जास्त मार्क्स जे जर बघितलं आपण तर गणित बुद्धिमत्ताला 20 मार्क्स आहे. नंतर अर्थशास्त्राला 15 मार्क्स आहे. विज्ञान 15 मार्क्स, राज्यघटना 15 आणि करंट अफेअर्स 15. इतिहास आणि भूगोल प्रत्येकी 10 मार्क्स. म्हणजे हे किती झाले तर टोटल 100 मार्क्स झाले. आणि आपल्याला किती मिनिट असतात? 60 मिनिट असतात. 100 मार्क्स असतात. तर म्हणजे प्रत्येक विषयाचं आपल्याला वेटेज इथं कळलं. 60 मिनिटाची एक्झाम असते. ती आपल्याला 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न टॅकल करायचे असतात. आता बघा, की आता हे सगळं करणे हे तर झालं आपलं एक एक्झामचं पॅटर्न. पण आता बघा, की आपल्याला 7 विषय आणि प्रत्येक विषयाला किती दिवस असतील, काय करायचं ते पुढच्या स्लाइडमध्ये बघू आपण. आता बघा आपण जर विचार केला तर प्रत्येक विषयाला साधारण 18 दिवस. आता एक ॲव्हरेज काढा, पण ॲव्हरेज जरी आपण साधारण 18 दिवस जरी म्हटलं, तरी काही विषय सोपे असतात, काही अवघड असतात. म्हणजे अवघड विषयाला जास्त वेळ लागू शकतो, सोप्या विषयाला जास्त. हे ॲव्हरेज मी आकडा लिहिला, पण तसं करायचं नाही. ज्यावेळेस विद्यार्थ्याला वाटतं की मला भूगोल लवकर होते किंवा मला गणिताला जास्त वेळ लागतो, तर त्याच्या त्याच्या सोयीनुसार त्याने ती ॲडजस्ट करायची आहेत. नाहीतर मग सगळ्या विषयाला 18-18 तसं होत नाही. आपल्याला ज्या विषयात जर आवड असेल तर किंवा जो विषय लवकर समजत असेल तर त्याला कमी दिवस लागतील. जो विषय अवघड आहे किंवा ज्याला अवघड वाटत असेल त्यासाठी थोडं जास्त, तर ते आपापल्या लेव्हलनुसार ते ॲडजस्ट करायचं. आता जर आपण 130 दिवसाचं जर आपण असं प्लॅनिंग केलं, मी ते 130 लिहितो. तर आता बघा, या 130 दिवसात पहिलं रीडिंग किती दिवसात व्हायला पाहिजे? एक साधारण 70. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्यानं एका विषयाला जर 10 दिवस द्यायचं ठरवलं, तर म्हणजे 7 विषयाला किती 70 दिवस होतील. नंतर आता पहिलं रीडिंग झाल्यानंतर दुसरं रीडिंग 40च दिवसात. कारण की का दुसऱ्या रीडिंगला आपण 40 का दिवस लिहिले? कारण का असतं की पहिल्या रीडिंगमध्ये बऱ्याच आयडिया आपल्याला कळलेलं असते, एक आवाका आलेला असते, त्याचं बॅकग्राऊंड कळलेलं असते, म्हणून दुसऱ्या रीडिंगमध्ये एकदम त्याचे अर्धे दिवस लागत असतात. आता रिव्हिजनसाठी आपण किंवा ज्याला फायनल रीडिंग म्हटलं त्यासाठी आपण 20 दिवस राखीव ठेवले. ही कळेल बरोबर. म्हणजे पहिली रीडिंग आपली 70 दिवसात आटपायला पाहिजे. सेकंड रीडिंग आपली 40 म्हणजे 7 आणि 4 किती झाले? 110 आणि उरलेले 20 दिवस आपल्यासाठी रिव्हिजन्सला लागतात. कारण की काय होते, रिव्हिजन जर झाली नाही तरी कॉन्फिडन्स आपण कॅरी करू शकत नाही किंवा कॉन्फिडन्स असल्यासारखं वाटत नाही. त्याच्यामुळे रिव्हिजनसाठी हे 20 दिवस आपल्याला राखीव ठेवायचे असतात. हां. आता बघा की स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. आता आपण जे 130 दिवस आहेत त्याच्यामध्ये दररोज गणित बुद्धिमत्ता आणि करंट अफेअर्स करणे गरजेचे ठरते. आता गणित बुद्धिमत्ताला दररोज 2 तास आणि करंटला 1 तास हे राखीव ठेवायचं असते. किती ते कंप्लीट 130 दिवसपर्यंत दररोज हे गणित बुद्धिमत्ता याला इग्नोर करायचं नाही. कारण की हे गेम चेंजर किंवा तुम्ही प्री एक्झाम साठी फार निर्णायक सब्जेक्ट आहेत गणित बुद्धिमत्ता आणि करंट अफेअर्स. कारण की त्याचं वेटेज पण फार आहे ना. गणित बुद्धिमत्ताला जर पकडलं तर 20 मार्क्स आहेत. करंट अफेअर्सला 15 म्हणजे 35 100 पैकी 35 मार्क्स या 2 विषयाला आहेत. म्हणजे त्याच्यामुळे आणि या दोन्ही विषयाला डेली रीडिंग लागते. गणित बुद्धिमत्तेला दररोज प्रॅक्टिस लागते. तसंच करंट सुद्धा आपण दररोज टचमध्ये असणं आवश्यक आहे. मग तुम्ही म्हणता, "सर करंट किती दिवसाचं वाचायचं?" तर ते एक साधारण कमीत कमी 1.5 वर्षाचं तरी वाचलं पाहिजे. म्हणजे 14 जूनला जर एक्झाम असेल तर म्हणजे या 6 महिन्याचं आणि मागच्या 1 वर्षाचं. आता त्याच्यामध्ये पण काय असते, की आता मेपर्यंत म्हणजे 1.5 वर्षाचं म्हणल्यावर पेक्षा या नवीन वर्षात साधारण तुम्हाला मेपर्यंत विचारेल. म्हणजे एक किंवा आपण म्हणू, की 14 एप्रिलपर्यंत किंवा
असं 1 महिना अगोदरचं तेवढं विचारत नाहीत. म्हणजे एक आपण साधारण आपण एप्रिलपर्यंत तरी 4 महिन्याचं करायचं आणि मागच्या वर्षाचं म्हणजे हे किती झाले 12 आणि 4 16 महिने एवढं तरी तुम्ही करंट्स व्यवस्थित करून ठेवलेलं असावं. नंतर बघा, ज्या सब्जेक्टचा टॉपिक वाचला त्या टॉपिकवर आयोगाचे प्रश्न उत्तर वाचणे. म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याने इतिहास घेतला, त्यामध्ये जर त्यानं 1857चा उठाव हा टॉपिक प्रिपेअर केला, तर ते 1857च्या उठावावर आयोगानं आतापर्यंत कसे प्रश्न विचारले, कोणकोणते प्रश्न विचारले आणि काही रिपीट आहेत का? असं सगळे प्रश्न आयोगाचे जेवढ्या काही एम-पी-एस-सीच्या पहिल्या परीक्षा असतील, राज्यसेवा असू द्या, गट ब असू द्या, गट क असू द्या किंवा कुठलीही एक्झाम, महिला बालविकास असू द्या किंवा एखादी इतर सरळ सेवा, तर त्यामध्ये जे काही 1857च्या उठावावर जे काही प्रश्न असतील, तर ते आपण व्यवस्थित त्याचे प्रश्न आणि त्याचे उत्तर व्यवस्थित करून ठेवले पाहिजे. नंतर बघा, जे आपण सेकंड रीडिंगला 40 दिवस दिले, त्यामध्ये स्वतःच्या हँड रिटन नोट्स असाव्या. हे स्वतःच्या महत्त्वाचा शब्द आहे. दुसऱ्याच्या नोट्स एम-पी-एस-सी पास करू म्हणजे दुसऱ्याच्या नोट्स वापरून एम-पी-एस-सी आपण पास होऊ शकत नाही. हे लक्षात घ्या. कारण की दुसऱ्याच्या नोट्स आपल्याला समजत नसतात. आता बघा, नोट्स शक्यतो तिसऱ्या रीडिंगमध्ये काढायचे असतात, पण सध्या टाईम कमी असल्यामुळे दुसरी रीडिंग. मी माझा पहिला एक व्हिडिओ टाकला, की नोट्स कशा काढाव्या. पण शक्यतो काय असतं, की नोट्स हे तिसऱ्या रीडिंगमध्ये. पण आता जर जे नवीन विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी तेवढा वेळ नाही. म्हणजे त्याच्यामुळे मी इथं दुसऱ्या रीडिंगमध्ये लिहिलं. ॲक्चुअलमध्ये नोट्स जे काढायचे असतात ते तिसऱ्या रीडिंगमध्ये. पण आता इथं टाईम कमी असल्यामुळे मी इथं दुसऱ्या रीडिंगमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे काय करायचं आहे, की आता पहिली रीडिंग आपली 70 दिवसात झाली, की दुसरी आता 40 दिवसात दुसरी रीडिंग आटवायची आहे आपल्याला किंवा संपवायची आहे. तर ते 40 दिवसांमध्येच पॅरलली नोट्स काढायच्या आहेत स्वतःच्या. म्हणजे आणि नोट्स सुद्धा कशा असल्या पाहिजे एकदम संक्षिप्त किंवा शॉर्टकटमध्ये. त्याच्यामध्ये फार-फार तर फॅक्चुअल डेटा किंवा एखादा इयर किंवा महत्त्वाच्या गोष्टी एवढेच कीवर्ड असलं पाहिजे. पूर्ण नाहीतर नोट्स म्हणजेच दुसरं पुस्तक असं होता कामा नये. कारण की त्यानं रिव्हिजन होत नसते. नंतर स्वतःला 130 दिवस शिस्तीत ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे आता जे काही 130 30 दिवस राहिले आपल्याकडे, त्यामध्ये शिस्तीत ठेवणे म्हणजे काय, की व्यवस्थित तुमचं डेली साधारण 8 ते 10 तास रीडिंग झालं पाहिजे. नाहीतर रविवारी बरीच मुलं मी बघितली, की लायब्ररीत रविवारी गेलं, की ते रविवारी लायब्ररीमध्ये येत नाही. तर तसं न होता कामा नये. म्हणजे 130 दिवस तुम्हाला दररोज 8 ते 10 तास सरासरी रीडिंग. त्यामध्ये पण म्हणजे कोणाचा वाढदिवस असला पाहिजे किंवा असला तर तिकडे जाऊन दिवसभर टाईमपास करणं, अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. कोणता सण असेल तर त्याच्यामध्येच 2-3 दिवस घालणं. म्हणजे काय विद्यापीठाचा विद्यार्थी जसा वागतो तसं आज तुम्ही वागून चालणार नाही. म्हणजे सुट्ट्या असल्या की घरी जाणं असं नाही, तर तुम्हाला 130 दिवस स्वतःला डिसिप्लिन किंवा शिस्तमध्ये ठेवणं गरजेचं ठरते. निदान बघा की नंतरचा पॉइंट टाईम मॅनेजमेंटसाठी कमीत कमी मी किमान लिहिलं 5 टेस्ट सीरीज द्याव्या. काय होतं, की टेस्ट सीरीज दिल्यानंतर एक आपल्याला 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवून होते का नाही, याचा एक आवाका येतो. नाहीतर डायरेक्ट तुम्ही जर एक्झाम हॉलमध्ये गेले, तर मग काय होते, तर जे एका तासाचं टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित होत नाही आणि बरेच प्रश्न आपले वाचायचे राहून जातात आणि आपला स्कोर ऑटोमॅटिक कमी येतो. त्यामुळे 5 टेस्ट कमीत कमी तरी सोडवल्या पाहिजे. म्हणजे त्यांना काय होतं, की तुम्हाला टाईम मॅनेजमेंटचा एक अंदाज येतो, की बाबा आपले 60 मिनिटात खरंच 100 प्रश्न वाचून सोडवून होतात का नाही याचा एक अंदाज येतो. नंतर शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट प्रत्येक विषयासाठी एकच पुस्तक वाचावे. मी बरेचदा विद्यार्थी बघतो, की इतिहास घेतले, की त्याचे 4-5 बुक आणतात. राज्यघटना आणली, की त्याचे 4-5 आणतात. भूगोल आणले, की तसं करून काही फायदा होत नाही. जास्त पुस्तकं वाचले म्हणून स्कोर वाढतो असं होत नाही. आपल्याला काय करायचं, की एकच पुस्तक जास्त वेळा वाचायचं असते. समजा एखाद्या विषयानं एखाद्या विद्यार्थ्यानं भूगोलाचं समजा सौदी सरांचं पुस्तक आणलं, तर त्याने तेच ठेवायचं किंवा दीपस्तंभ प्रकाशनचं एखाद्या विद्यार्थ्यानं भूगोलाचं पुस्तक विकत घेतलं, तर त्यानं तेच रेफर करायचं. म्हणजे एक कोणत्याही पब्लिकेशनचं तुम्हाला जे आवडता ऑथर आहे किंवा पब्लिकेशन आहे किंवा तुम्हाला ज्या पुस्तकातून व्यवस्थित समजते असं एक कोणतंही पुस्तक तेच ते रिपिटेशन त्याच्यावर जास्त झाली पाहिजे. म्हणजे त्याच पुस्तकावर जास्त रीडिंग होणं गरजेचं आहे. जास्त पुस्तकं वाचल्यानंतर स्कोर वाढत नसतो. म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, प्रत्येक विषयासाठी एकच पुस्तक वाचणं गरजेचं आहे. तरच आपला स्कोर वाढेल, अदरवाईज स्कोर वाढणार नाही. होप करतो बऱ्याच गोष्टी समजल्या असतील. जर समजल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक यू.